नमस्कार. आज आपल्या समोर आहेत पिंपरी चिंचवडमधील क्रिकेट समीक्षक विवेक कुलकर्णी सर आणि त्यांच्या सोबत आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि आज पुन्हा एक दुसरा व्हिडिओ बनवत आहे. काय सांगाल क्रिकेट जगतामध्ये जी IPLमध्ये अजिंक्य टीम होती, भारतीय टीम तिची आयर्लंडसारख्या अगदी दुबळ्या संघाकडून एकदम फज्जा उडाला. काय सांगाल? रोहितजी, असं म्हणता येईल कि विश्व कप के शेर आयरलैंड के सामने हो गए ढेर. ॲक्च्युली एका हिंद केसरी पैलवानाला तुमच्या भाषेत गल्लीतल्या पैलवानाने म्हणजे विदाऊट तालमीवाल्या पैलवानाने हरवावं असं लाजिरवानं घडलंय खरं तर. हे कशामुळे घडलं असावं असं तुम्हाला वाटतं? काय म्हणजे सराव कमी, अनुभव ते भरपूर खेळाडू आहेत आपल्याकडं. कॅप्टन बदलला, कशामुळे झालं असेल असं? खरं तरी मग आपल्या मागच्या व्हिडिओत सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानतो. मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. रोहितजी, क्रिकेट का अनसर्टनिटी आजही ही लोकांना आवडते हे भारताला निडला अति आत्मविश्वास. भारताला वाटलं आयर्लंड सारखा आपल्याकडं नौखा संघ आहे तुलनेने. खरं जर तसं म्हटलं ना तर हे T20चे इंग्लंड, आयर्लंड हे जे युरोप कंट्री आहेत ना हे जनक आहेत. म्हणजे आपल्याकडे जेव्हा T20 माहीत नव्हतं तेव्हापासून हे खेळतात. भारताने प्रचंड कॅज्युअली घेतलं त्यांना. म्हणजे इन्क्लुझिंग श्रेयस अय्यर सुद्धा किंवा मग जर यशाला तुमचे श्रेय मिळत असेल तर गंभीरला सुद्धा मग अपयशाला गंभीर सुद्धा तितकाच कारणीभूत आहे. तर मला असं वाटतं की भारतीय संघांना अति आत्मविश्वास मिळाला जे क्रिकेटमध्ये नाही व्हायला पाहिजे. पण पहिल्या मॅचमध्ये स्कोअर चांगला होता त्यांचा, परंतु ह्या मॅचमध्ये फक्त 155 वगैरे हा स्कोअर म्हणजे काहीच नव्हतं. असं वाटतं की जे खेळाडू समजा अभिषेक आहे, ठीक आहे, ते फटकेबाजी करणारेच खेळाडू आहे, पण मधल्या फळीचे जे खेळाडू आहे त्यांनी टिकून खेळायला पाहिजे होतं, असं वाटत नाही तुम्हाला? अगदी बरोबर आहे. आणि दोन्ही सामन्यात संजू सॅमसन फेल गेला. म्हणजे ज्या माणसाने वर्ल्ड कपमध्ये लागोपाठ 4 इनिंग अप्रतिम खेळल्या होत्या. असं होऊ शकतं हां, मग हे क्रिकेटचा भागच आहे. क्रिकेट तुम्हाला सतत म्हणजे कधीच टॉपवर ठेवत नाही आणि कधी रसातळाला आणत नाही. रसातळाला जर कायम गेला तर मग त्याची कारकीर्द संपते. त्याच्यामुळं तो दोष किंवा हा पार्ट आहे खेळाचा. पण झालं काय, भारतीय संघात सातत्य कमी होतं. दोन्ही वेळेस भारतीय संघाची सुरुवात छान झाली होती. त्यांची पहिल्या वन डे 3 म्हणजे एकदिवसीय सामन्यात 3 बाद 36 धावसंख्या झाल्यानंतर त्यांनी 175 रन केले. तिथं आपली बॉलिंग वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णाने मातीच खाल्ली शब्दशः. आणि बॅटिंगमध्ये तसंच झालं ना, म्हणजे कर्णधार श्रेयस अय्यरकडून अपेक्षित होता तो चालला नाही. तुमचा संजू सॅमसन अपेक्षित होती तो नाही चालला. अभिषेक शर्माने सुंदर सुरुवात करून दिली होती. नेहमीच्या अभिषेक शर्मासारखा तो वाटला. पण एक माणूस क्रिकेटमध्ये संघाला सामना नाही जिंकू शकत. तो त्याचं वैयक्तिक कामगिरी करू शकतो, पण तो सांघिक कामगिरी एकटा नाही करू शकत. आणि दुसऱ्या सामन्यात तसं झालं. बरं दुसरा सामना ॲटलीस्ट भारताने जिंकायला हवा होता. तिथं अर्षदीप सिंगचं चूक नडली, अनुभव कमी झाला आणि हर्षित राणाने ऑलमोस्ट मॅच हातात आणली होती. खरं तर टिळक वर्मा सुद्धा तितकाच पराभवाला कारणीभूत होते. जर त्याचं अर्धशतक झालं असलं तरी ते अर्धशतक संघासाठी काही उपयोगाचं नाही ठरलं. त्याच्यामुळे टिळक वर्मा सुद्धा दोषी आहे. तरीही हर्षित राणाने मॅच बऱ्यापैकी आपल्याला जिंकून दिली होती. पण त्या 7व्या बॉलला म्हणजे शेवटच्या 7व्या बॉलला हर्षदीप सिंगने सिंगल घ्यायलाच नव्हती पाहिजे. तुम्हाला आठवत तर शेवटचा म्हणजे शेवटच्या ओव्हरमधला पहिला बॉल वाईड पडला, दुसऱ्या बॉलला नो बॉल गेलता. तिथंच जर हर्षित राणा स्ट्राईकला असता. पण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये जर तरला कधीच अर्थ नसतो. अब पछताने से क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत. जसं आयर्लंडने भारताला माती खाऊ घातल्यानंतर पण क्रिकेटमध्ये पश्चाताप गरजेचा असतो. का तर आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला खडबडून जागे होण्यासाठी ही एक प्रकारे धोक्याचा इशाराच होता असं म्हणता येईल. अशा वेळी म्हणजे कित्येक वेळा ज्यावेळी विराट कोहली असतो, संघ अडचणीत होतो, त्यावेळी कित्येक सामने त्याने अशा जबाबदारीने खेळले. हळू खेळून तो एंडला त्याची फटकेबाजी करतो. त्याची आठवण झाली नाही, मग काय सांगाल त्याच्याविषयी? ते आता T20मध्ये आपल्याला रोहित आणि विराट शिवाय खेळायची सवय झाली. बरं असं नाही की ते कालच रिटायर झाले आणि आपला दुसरा त्याच्यामुळं वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर हे दोघे रिटायर झाले. त्याच्यानंतर भारतीय संघाने सलग 12 मालिका जिंकल्या होत्या. 12 मालिकेत आपण अजिंक्य होतो. 3 वर्ष आपण एकही सिरीज हरलो नव्हतो. त्याच्यामुळं आणि मुळात क्रिकेट हा असा खेळ आहे की क्रिकेटमध्ये कोणाचंच कोणाचं नडत नाही. आपण तेंडुलकर गेला तेव्हा आपल्याला असंच वाटलं होतं की आता भारतीय क्रिकेटचं काय. त्याच्या आधी गावस्कर जेव्हा रिटायर झाला तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं. पण क्रिकेटमध्ये असं होत नाही. क्रिकेटमध्ये नवे लोक येतात आणि
तिलक वर्मा, ईशान किशन सगळ्यात दुःख म्हणजे दुर्दैव आपलं ईशान किशन दोन्ही सामन्यात म्हणावं तसं चालला नाही. फेल कसं म्हणता येईल, त्यांनी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक करून दिलं होतं. पण सातत्य खूप गरजेचं आहे. अभिषेक शर्माच्या बाबतीत सातत्य नक्कीच छाप आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं, की भारतीय संघाची फलंदाजी जी आपली म्हणजे स्ट्राँग जमेची बाजू. जमेची बाजू आहे किंवा स्ट्राँग पॉइंट आहे, तर ती आपली फलंदाजीच खचली. त्यामुळे आपल्याला झटका बसला. आयर्लंडकडून अशी मात मिळाल्याच्या नंतर आत्ता आपण इंग्लंडमध्ये जाणार आहोत. त्या इंग्लंडमध्ये नक्कीच हा संघ अतिशय चांगली कामगिरी करणार यात वादच नाही. आणि त्या आयर्लंडनंतर त्यांनी काहीतरी धडा घेतला असेल आणि त्या धड्यातून शहाणपण त्यांना आलं असेल. त्यानंतर आता इंग्लंडमध्ये अतिशय जोरदार ते खेळतील असा तरी मला आत्मविश्वास आहे. तुम्ही काय म्हणाल? नक्कीच, पण हे विसरू नका, की इंग्लंड संघ हा T20चा जनक आहे आणि शिवाय इंग्लंडमध्ये ही मालिका होती. इंग्लंडचं हवामान नेहमीच भारतीय खेळाडूला आज नाही, सदियों से चलता आ रहा है. भारतीय संघाला सुरुवातीच्या सामन्यात बऱ्याचदा इंग्लंडमध्ये माती खावी लागलेली आहे. म्हणजे गावस्करपासून कुणीच अपवाद नाही ठरलं. कारण ते हवामान, ते स्विंग होणं, ते खेळपट्टीची म्हणजे ती सीमला जो बॉल तो साथ देतो, अशा गोष्टी घडतात. त्यामुळे खूप सावधगिरी बाळगायची गरज आहे आणि या 2 पराभवांनी किती नाही म्हटलं, तरी भारतीय संघाची देहबोली थोडी निगेटिव्हमध्ये आहे. त्यामुळे काळजीपूर्वक खेळणं गरजेचं आहे. मला सुद्धा वाटतं, की भारतीय संघ हा पराभव विसरून इंग्लंड विरुद्धची T20ची मालिका जिंकेल. 4-1 जिंकेल, 3-2 जिंकेल, 5-0 जिंकेल. पण भारत मालिका जिंकेल असं मला आत्ता तरी वाटतं. पण मला असं वाटतं, की भारतीय संघाने आयर्लंड विरुद्ध जी गाफील राहण्याची चूक केली होती, ती चूक नाही करायला पाहिजे. त्यातूनच त्यांनी धडा घेऊन आत्ता पुढचं ही जी इंग्लंडची मालिका ते नक्कीच खूप चांगल्या प्रकारे खेळतील असा तरी आत्मविश्वास आहे. आणि त्या टीममध्ये आता आपला नवोदित जो बालक आहे 15 वर्षाचा, की जो अगदी खूप नावाजलेल्या खेळाडूंपेक्षाही खूप सरस खेळतो. कारण तो बॉलर पाहत नाही, तो बॉल पाहतो आणि खेळतो. त्याच्याविषयी काय सांगाल? खरं तर मला अपेक्षा होती, की आयर्लंड विरुद्धच्या किमान दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळेल. कारण कसं होतं, मान्य आहे, मी तुम्हाला त्यादिवशी म्हटलं होतं, की संघ टीम निवडताना बेस्ट ऑफ द बेस्ट 11 निवडतो. पण आयर्लंड विरुद्ध खेळण्याचं त्याला एक बेनिफिट झालं असतं, की तुलनेने इंग्लंडपेक्षा आयर्लंड संघ नवखा होता. आणि अर्थात जसं सितांशू कोटकने सांगितलं होतं किंवा श्रेयस अय्यरनी टॉस जिंकल्यानंतर बोलताना सांगितलं होतं, की या लोकांनी सातत्यपूर्ण खेळ केला, त्यामुळे त्यांना काढणं चुकीचं ठरलं असतं. पण आता दोघंही फेल गेल्यामुळं आता वैभव सूर्यवंशीला एक संधी तो पक्कापंती आहे बॉस. त्यामुळे आणि वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहिला, की मी तुम्हाला त्या मागेही म्हटलं होतं, की मला रिचर्ड्स, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग हे त्याच्यात दिसतात आणि माझी इच्छा आहे, की त्याच्यात तिन्ही संचारावेत. कारण हा आयर्लंड विरुद्धचा जो पराभव आहे, तो मनाला त्रास देणारा, दाह करणारा पराभव आहे. त्या पराभवाची मलमपट्टी करायची असेल तर भारतीय संघाने ही मालिका जिंकायलाच हवी आणि भारतीय संघाने मालिका जिंकायची असेल तर सांघिक खेळ होणं गरजेचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, की श्रेयस अय्यरपासून ते अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा आणि ईशान किशन नक्कीच खेळतील आणि हर्षदीप सिंगने आत्तापर्यंत जरी मार खाल्ला असला, तरी मी तुम्हाला खात्रीने सांगतो, की हर्षदीप सिंग इंग्लंडमध्ये नक्की चालेल. आपण ह्या पूर्ण संघाला, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहे आणि तुल्यबळाची युद्ध हे खूप चांगल्या प्रकारे होतं आणि इंग्लंड विरुद्ध आपला संघ नेहमीच एकदम चिकाटीने, जिद्दीने जसं पाकिस्तानबरोबर खेळतो त्याच द्वेषाने खेळत असतो. आणि आत्ता अगदी सज्ज झालेला आहे आपला वैभव आणि ह्या संपूर्ण टीम समतोल अतिशय चांगला आहे. त्यामुळं ह्या पूर्ण संघाला, भारतीय संघाला तमाम भारतीयांकडून आणि आपल्या पिंपरी चिंचवडकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.